छोटू हाय छोटू बाबा तिपू तिपू उवा बघिते गो माझा उभा गेली का तुझीच मम्मी आपण तिकडे जाणार स्टोरी ऐकणार नंतर फोटो काढणार या इकडे. सगळ्यांना योजना माहिती देतो त्याला आवाज आहे अरे मागे रस्ता आवाज द्या लवकर या म्हणा. अरे इको पॉइंट आहे सगळं सांगतो 2 मिनिटे नंतर फोटो काढू आपण. तोच आहे बघ पूर्ण एलिफंटचा शेप. थोडं सारखा तिकडे म्हणजे त्यांना पब्लिक मोठी आहे ना. या इकडे जवळ लोणावळा नहीं है वो इधर. अरे ऐसा लग रहा है तो रहता नहीं है वो. लोनावला नहीं है वो सब बताता हूँ. सब बताएगा जरा. इधर आ जाओ. क्रिस्टीना हमारी लीडर आ गया. सब आगे. हाँ. ये देखो अभी अपने सेकंड महाबलेश्वर चालू हो रहा है. इसमें अभी मैं आपको नीडल होल और एलिफेंट हेड दिखाऊंगा. सबसे पहला ये जो रिवर है ये रिवर का नाम है कृष्णा रिवर. आप जो मंदिर में गए थे ना वहाँ से जो उगम, हाँ वहाँ से स्टार्ट हो गया है. ये रिवर ऐसे ही नीचे कर्नाटक साइड में गया है कोल्हापुर कर्नाटक आंध्रा केरला तक हाँ गया. उधर जो अभी झगड़ा जो चल रहा है महाराष्ट्र और केरला में ये कर्नाटका में ये रिवर वाला है. इसको कृष्णा रिवर. इसके ऊपर 2 डैम बने हुए हैं. हाँ वो सामने जो डैम है वो डैम का नाम है धोम डैम. इसके दूसरे साइड में दूसरा डैम बना उसको बलकौडी डैम बोला जाता है. उसके बाद इंग्लिश में सुई को निडल बोला जाता है. निडल में ऐसा होल है ना उसे देखो हाथी के सूंड के बीच में होल दिख रहा है ना वो दोनों पहाड़ों के बीच में होल दिख रहा है ना. हाँ उसको निडल होल बोला जाता है. निडल मतलब सुई के जैसा होल है. और आगे वाला जो सेफ है उसको एलिफेंट हेड बोला जाता है. निडल एलिफेंट हेड. उसके बाद ऊपर जो अंबारी दिख रही ना जैसे हाथी के पीठ पे अंबारी रहती अपन अभी जो मालकम पॉइंट देख के आए ना वो उसके दूसरे लड़के का नाम था एक मार्जोरी और दूसरे लड़के का नाम था केट्स. तो उसके नाम से ये अंबारी का नाम रखा हुआ केट्स पॉइंट. वो देखने के बाद उधर से आगे आने के बाद सामने इको पॉइंट है. इको पॉइंट मतलब आवाज रिटर्न आएगी. और थोड़ा आगे आने के बाद और एक पॉइंट आएगा जिसको एलिफेंट हेड जैसा गणपति की शक्ल रहती है दोनों तरफ कान बीच में सोन वैसा वो बना हुआ है. उसको एलिफेंट हेड बोला जाता है. ऐसे एलिफेंट हेड 2 है. एक निडल एलिफेंट है एक लॉर्डविक एलिफेंट हेड है. ऐसे दोनों देख के अपने को गाड़ी के पास आना है. ये नेचुरली बना नेचुरली किसी ने बनाया नहीं. हवा पानी से कट के बना हुआ है. ये कुदरत ने बनाया हुआ है. इसके ऊपर हमारा पूरा महाबलेश्वर वाले का पेट है. यही दिखाएंगे तभी हम लोग को सब रोजी रोटी मिलता है. और ये नीचे जो गांव है ये पालन खेत बोल के जो राजा हिंदुस्तानी पिक्चर में बताया ना ये देखो ये गांव है नीचे. इधर शूटिंग हुआ पालन खेत का. और ऊपर जो दिख रहा है वो कलमगढ़ है फोर्ट. वो सेफ्टी नहीं होने की वजह से आधे में छोड़ दिया. उसके बाद ये पानी की जो झील की तरफ सामने दिख रहा है ये सौदागर पिक्चर में जो फाइटिंग वाला शॉट हुआ ना वो वहाँ पे हुआ है. देखो सामने वाली जगह पे. अभी ये सामने जो माउंट दिख रहा है क्या दिख रहा है यार कुछ हा दुसरा एलिफंट आहे तो निडल. हा जसं गणपतीचा आकार आहे ना तसं ते दोन्हीकडे कानामध्ये सोंड झालेलं आहे आणि निसर्गाने बनवलेलं आहे. फक्त ह्याला जो लॉर्डविक गव्हर्नर आहे त्याने शोधून काढलं त्यामुळे ह्याला लॉर्डविक एलिफेंट हेड म्हटलं जातं आणि त्याला निडल एलिफेंट हेड. एलिफेंट हेड मध्ये 2 फरक आहे. ही जी रिव्हर आहे ती जी कृष्णा रिव्हर आहे त्याच्या ह्या साईडला आता हा बलकवडी डॅम बनवला. तुम्ही इथून गेला की समोर इको पॉइंट आहे. आवाज रिटर्न येतो. आवाज दिल्यानंतर शांतत ऐकायचं लगेच तुम्हाला आवाज ऐकायला. त्याचा डिस्टन्स कमी असल्यामुळे फक्त लाच चवड ऐकायला येतो. संपूर्ण आवाज येत नाही. जर हवा कमी असेल तर संपूर्ण ऐकायला येईल. आणि त्याच्या पुढे गेला की समोर बाल्कनी आहे. त्या बाल्कनीचं जे आपण तिथून बघितलं ना हातीच्या पाठीवर हा तो बघायचा. हे काय इथून सरळ जायचे. इथून गेला ना की समोर इको पॉइंट आहे. इको पॉइंट बघितले समोर तर एलिफेंट हेड आहे ते बघायचं आणि तिथून सरळ असं बाहेर चला. तुम्ही बोलतात तर हे लोक बरोबर येतात. हा काढी बघ हा एलिफंट आहे. एलिफंट हेड आहे. त्याचं बॅकग्राऊंड येणार नाही. बॅकग्राऊंडला आपण तिकडून काढू. फक्त इथं बरोबर नाही ग्रुप फोटो काढू ना. अरे परत पालन के कृष्णा नदी आहे ना खूप मोठा आहे. तुला बोललो ना आदोनीच्या 2 स्टेशन पहिला माझ्या गावाच्या 2 स्टेशन पहिला याचाच नदी आहे खूप मोठा कृष्णा नदी.
ए प्रियंकाचा छोटूसा भाऊस. ब्रो प्रियंका छोटूसा भाऊस तुझा. प्रियंका छोटूसा भाऊस. छोटू. हाय छोटू. बाबा तिपू तिपू उभा बघिते गो माझा उभा गेली का. कंट्रोल कंट्रोल. तुझीच मम्मी आहे शेवटी. मोबाइल लेकर हे देवा. हो डीजे प्रियंका हे बघा, तुमच्या राईट साईडला जो डॅम दिसतो या डॅमचं नाव आहे बलकवडे डॅम. त्या साईडला बघितलं आपण धोम डॅम. हा बलकवडे आहे. खाली एनिमल साठी शेतीसाठी हा डॅम बनवलेला आहे कृष्णा रिव्हरवर. त्याला बलकवडे डॅम म्हणला जातं. आता हा पॉईंटचं नाव इको पॉईंट. इको पॉईंट म्हणजे प्रतिध्वनी आवाज रिटर्न येतो. मी आवाज देतो, आवाज शांतपणे ऐकायचा. एक मिनिट तू देतो का मी देतो? दे आवाज. दे आवाज दे. बघा आवाज आहे. कोणतरी आवाज द्या. नीट आहे का? आला का? दे आवाज दे. मनसुबा दे ना आवाज दे. दे आवाज. ताई बोल. दे आवाज दे. तू दे ना ताई जोरात जोरात जोरात. आईला आईला आईला. एक आवाज दे. सोनू. आईला सोनू. बाकी सोनू. काय तुझं नाव? तुला माझा भरोसा. मुलीचं नाव आहे अरे ते हाय थँक्यू. इधर से ले. यहाँ पे आवाज और सब लोग खामोश हो जाओ. खाली जाय. आया. अरे जोर से आवाज दे ना भाई. तू अरे मेन भाई आवाज दे. आवाज दे. ये एलिफेंट हेड है. उसके पीठ पे ये अंबारी है. जो मालकम गवर्नर उसके लड़की का नाम था केट्स. उसके नाम से अंबारी का नाम केट्स पॉइंट रखा हुआ है. वो साइड में अभी धुआं है, नहीं तो पूरा वो डैम दिखता है. वो डोम डैम है. और ये जो बलकवड़े डैम है, कृष्णा रिवर के ऊपर 2 डैम बने हुए हैं. फोटो ले लो ऐसा, फिर उधर आगे फोटो निकालेंगे. इधर सीन का फोटो नहीं आएगा. एवढे सर्व पॉईंट्स बघितल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली. तर आम्ही आलो स्वाद फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवायला. आणि इकडचं जेवण एकदम अप्रतिम होतं. जेवल्यानंतर आम्ही आलो आहे आता लिंगमला वॉटरफॉल बघायला. ए नो नो. अरे कहना क्या चाहते हो? आपल्या सोबत आहेत रे लोक. छाबा मारील ना बॉयस निघेल. बॉम्ब गोळा सोडला गेलेला. काय सोडलेला? टोपीचा गोळा सोडलेला येतो. काय पैसे पाहिजे. ए तू हरवलेस कर. All that is strictly forbidden to swim or dive in. Nirmala Dua jumped from the rock and said Dua is deep. A fine of ₹500. कुठे पण जावं 500 रुपये. 100 मिलीमीटर. अरे काम आपल्याला धबधबा बघायचा आहे. दोहा बघायचा आहे. पहिला धबधबा बघूया. 500 जवळ आहे. तेच बोलले हे बघून मग इथे जाऊया. त्याचा फोटो काढ. 500 रुपये नाही ते. पिऊन शायलय. दीदी वाह दीदी वाह.
फॉरेनर विथ इंडियन. टर्न ए टर्न करा टर्न करा करा. टर्न करा दोघं जण सांगा ती. बराबर तसा दिसताय बी फिरल्या. चला हा धबधबा आयला आवाज तर येतोय पण पाण्याचा आवाज येते अंशी. धुवा म्हणजे से नो टू प्लास्टिक. ओय प्रियंकाला येऊ ना. प्रियंका तू नको प्लास्टिक नो आहे. हे बघ तू पण प्लास्टिक येते फिरतस ते बघ. से नो टू प्लास्टिक. आता आहेस का. वाव मस्त आहे ना. मस्त आहे सिनेरी एकदम. वाव ओय कोणचा वॉटरफॉल आहे. लिंगमला वॉटरफॉल आहे ना ग. याचं नाव काय आहे. कुछ भी पाणीचा वॉटरफॉल नाही. लिंगम तिथे जा आणि असं काढ. तिथे धबा चलो. चला कुठली जायचं आता. धबा. हे काय धबा. दोहा धबा. दोहा म्हणजे स्मॉल पूल. 500 मीटर आहे. चल धबधबा पाहिजे होतं का. धबधबा असेल ते धबा नसेल. धबधबा इथं. काय मग धबा बोलतोस. मी नाही तू बोलली. चल. जंगल ही जंगल. हा तसं ना ते जंगल बात चली है पता चला है असं आहे ते. गाणं लावू पण नाही शकत ना तर यूट्यूबवाले लगेच कॉपीराईट टाकतात. पहिलंच माझ्या 3 व्हिडिओला कॉपीराईट आहे. आमची फॉरनर पुरण चाललंय मॅम. ते असंच आहे. सबर का फल मिठा होता है. अरे हे सर्वांना डोळ्याने कॅप्चर करायचं असते. कॅमेराने किती पण कॅप्चर कर. हे जे डोळ्याने बघतोय ना ते कॅप्चर नाही होणार. हमारे मतलब आपको मत सिखा चल. क्रिस्टिना मॅम. क्रिस्टिना मॅम. हात चाल मारली. दिसतोय तुम्हाला कोण. हां एक नंबर आहे तुझा. त्याला कोणी पहिल्याच फोन केले फोटोसाठी. तुम्ही तुमची लाईफ धोक्यात नका टाकू. आता समज जर ते तुटलं तर तुम्ही खालती पडणार. मग पोलीस तुम्हाला जिवंत पकडणार की मेली. काढायचं तेच काढायचं. नाही मी सर्व काढेन. मग नंतर लिंगमला वॉटरफॉल. This is the main waterfall in 3 stages. Height of waterfall is approximately. ये लास्ट अंक. सो आता आम्हाला फॉरेनर मॅडम भेटलेले आहेत. अच्छा इतना सा. नहीं कुछ नहीं. थैंक यू. मग हेच तर बघायला एवढा मेहनत केला आपण. वाव. आता तू तिथून काढत होतीस बघ तेवढा चांगला नाही जायतून बघ. पण पाणी कमी आहे. हा दादा पाणी कमी आहे आता मला.
पण जास्त असतो ना पाणी, पावसाळ्यात जास्त असतो. पाणी खूप कमी आहे. अरे तो भरून वाहतो माहिती आहे काय, भरून वाहतो तो. तो तरी बघायला मिळलाय ना, नशीब समजा. अरे छोटा आहे. मी कल्लू वॉटरफॉल बघा, पण त्याला परत घेऊन फिरायला लागेल. घे ना पण मंदिर स्वयंभू आम्हाला अलाउड नाही. मी आलो बरोबर, इथे गाईड घेऊन जावं लागतं, कारण इथे गाईड घेऊन आहे. 100 घेतो गाईडचे. गाईड घेऊन जावं. ते 4 पॉईंट आहेत महत्वाचे, मेन पॉईंट आहे काय. तर मी आलो असतो तुमच्या बरोबर, गाईड असतो, गाईड घेऊन जावं. प्लॅटो पॉईंट, किंगचर पॉईंट, विल्सन व्हॅली, बॉबिटन व्हॅली मला घेऊन जाऊ. जाऊ जावई जावली जावली. जावलीचं जंगल आहे. हे खूप डेंजरस आहे जंगल. ऐकताय का? 1 मिनिट काका. अरे असं पुढे मागे झालं तर मग काय फायदा 100 रुपये देऊन. 1 मिनिट थोडं मग उभं राहून सांगतो माहिती. तसा नाही, लोक मागे पुढे होणार, मग 100 रुपये देऊन फायदा काय. तू एकटा बडबडतो, हे जावळीचं जंगल. सर्व्हिस सोबत चला का, आणि फोन सर्व्हिस स्विच ऑफ करा. कोण पण फोनवर बोलला ना, लाकडी घेऊन फिरा. पहिला बरा फिरा. पैसे त्याची डॅमो द्या. काय माहिती द्या अंकल. माहिती नाही दिला ना डोक्यावर. सेमनं ट्रॅकिंग वाला फिलिंग आहे. तसं ट्रॅकिंगला आल्याव ना जंगलामध्ये. हे तो बघ वाघ बी घेते आईला. वाघ बघ, बिवेअर ऑफ वाईल्ड अॅनिमल्स. किंग्स चेअर पॉइंट. अच्छा, किंग्स चेअर म्हणजे लायनचा हे आहे. कुछ भी लायन नाही दाखवणार. लायन इकडे बसतो असं नाही. तैरा हाय काय. मस्ट बी प्रोटेक्टेड. चला आले का सगळे. हे बघा, हा जुना रस्ता दिसतो, हा सातारा आहे, तिकडे सज्जनगड आहे. सज्जनगड ते प्रतापगडला जाण्यासाठी हा मार्ग आहे. ज्यावेळी शिवाजींच्या काळामध्ये घोड्यावरती येणं जाणं होतं ते ह्या मार्गानं होतं. इथून 50 किलोमीटर सज्जनगड येतो, 15 किलोमीटर प्रतापगड येतो. ज्यावेळी शिवाजी महाराज घोड्यावरून यायचे ते ह्या मार्गाने यायचे. इथे घोडा उभा करून खाली गणपतीच्या दर्शनाला जायचे. ही गणपतीची मूर्ती आहे, ती आपोआप जमिनीतून निघालेली स्वयंभू मूर्ती आहे, म्हणजे शिवाजींच्या काळाच्या पूर्वीची आहे. नंतर इंग्रज लोक आल्याच्या नंतर तो खालचा डांबरी रस्ता बनवला. नंतर हा पूर्वीचा घोडा रस्ता होता. आता बी ट्रॅकिंग करण्यासाठी पुणे मुंबईवरून मुलं येतात. 1 दिवसात ट्रॅकिंग करायची असेल तर 15 किलोमीटर प्रतापगडला चालत जाऊ शकतात. 2 दिवसात ट्रॅकिंग असेल तर 50 किलोमीटर सज्जनगडला चालत जाऊ शकतात. या जंगलाचं नाव आहे जावळीचं जंगल. शिवाजींच्या काळामध्ये चंद्रराव मोरे होते, त्यांच्या ताब्यात हा इलाका होता. हा जो रस्ता आहे, शिवाजी महाराज असं घोड्याने जायचं यायचं. यो सरळ रस्ता प्रतापगड. आणि हा सरळ रस्ता जातो मग कुठला तरी गड बोला तू. हो असं बोलू नकोस, लॉकडाऊन चोकेश मारले आपल्याला महाराष्ट्रीयन लोक. चालतं विनिशा, चल. ट्रेकिंग स्टार्ट नाव. लास्ट पॉइंट आहे, त्यानंतर होते. अच्छा अच्छा, हां हां. कोणाला चलो ऑलमोस्ट पोहोचलोय कुठल्या तरी पॉइंट वर. काय बी नाही.
चला 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 चला. प्लॅटो बोललं तर महाबळेश्वरमध्ये जंगलाच्या हेटवरती एवढीच जागा प्लेन आहे म्हणून याचं नाव दिले प्लॅटो. शिवाजींच्या काळामध्ये असे पॉईंट पॉईंटची नावं नव्हती. ज्यावेळी इंग्रज लोक आले 1828मध्ये आले, 1856मध्ये महाबळेश्वर डेव्हलपमेंट केलं, त्या लोकांनी अशी नावं दिली. पूर्ण महाबळेश्वरमध्ये 48 पॉईंट हे सगळं इंग्रजांच्या नावावर, कारण पूर्ण डेव्हलपमेंट त्या लोकांनी केलेलं. त्याची उंची आहे 4500 फूट अरबी समुद्रापासून, म्हणून 12 महिने वातावरण थंड असतं. हे सामने दिसतं याला ग्रीन कार्पेट. 12 महिने कधी आला तर ते हिरवळच असतं, कधी इथली झाडी सुकत नाही, म्हणून त्याला असं नाव दिले ग्रीन कार्पेट. याचं नाव दिलं प्लॅटो. त्या साईडला किंचर आणि विल्सन व्हॅली त्या साईडला. फोटो वगैरे काढायचे असले काढा, पुढे जायचे. फोटो येताना काढू ना. चला भेटू. कोणता पॉईंट? विल्सन पॉईंट. कुठले पॉईंट दाखवणार आता? तो सगळ्यात पुराण पोचलाय. गाईडर सगळ्यात पुराण, बाकी सगळे मग चालतात. गाईडिंग इन्फॉर्मेशन आधी चालू करते. एकदम कोपऱ्याला. इसको बोलते नेचर ना. फॉग आहे बघ अजून तवर. मोठं जंगल आहे. विल्सन पॉईंट कोणचा आहे? हे बघा, ह्या सामनेचा दगड दिसतोय, हा दगडावरती एक मोठा दगड होता. हा कसा खुल्ला दगड दिसतोय, असा एक खुल्ला दगड होता. शिवाजींच्या काळामध्ये कारागीर लोक होते, त्या लोकांनी असा दगड तोडून अशी शीट बनवली होती. ज्यावेळी शिवाजी महाराज घोड्यावरून इथे 50 किलोमीटर रनिंग करायचे सज्जनगडावरून, थोडं विश्राम करण्यासाठी इथं बसायचे, कारण इथं आसपास गाव वगैरे वस्ती काय नाही. शांत वातावरणात बसून नंतर मग प्रतापगड रायगडला निघून जायचे. त्यावेळी इंग्रज लोक आले, त्यावेळी ती खुर्ची होती म्हणून इंग्रज लोकांनी नाव दिलं त्याचं किंग चेअर म्हणून. ज्यावेळी 1973मध्ये भूकंप झाला, हे पुन्हा फाटल्याला दिसतं, हे भूकंपाने फाटल्या गेलं. याच्यावरची शीट बनवल्याला दगड खाली पडल्या गेला, कारण मोठा दगड असल्यामुळे त्या परत वरती आणू शकत नाही, म्हणून हा जागेचं नाव दिलं किंग चेअर म्हणून. तो दगड कुठं आहे मग खाली? इथे खाली असं या जंगलात. हे सामनेची मोकळी जागा दिसते का इथे? तिथं छोटंसं तळ आहे. या जंगलातील जनावर आहेत, बिबटे, सापळे, गवे, डुक्कर, बेकर असे जनावर दुपारच्या वेळेत पाणी वगैरे प्यायला येतात तर इथून दिसतात. कारण एवढ्या जंगलामध्ये छोटीच जागा मुकून तेवढ्या जागेमध्येच पाणी, त्यामुळे इथून जनावरं दिसतात. ही सामनेची व्हॅली दिसते, याला विल्सन व्हॅली. मोठे पाऊस आला तर सामनेच्या डोंगरातून पूर्ण वॉटरफॉल व्हायला दिसेल. आता ह्या साईडला धुकं बसलं, याच्या खाली कोंड्या डॅमचं बॅक वॉटर, याला मिनी काश्मीर कपळा बोललं जातं. कुठे वगैरे चमतात तिथे, म्हणून महाबळेश्वरपासून 28 किलोमीटर रनिंग आहे, म्हणून त्याला असं नाव दिलं विल्सन व्हॅली किंचर प्लॅटो. चारीबाजूचे हिरवळ असल्यामुळे याला ग्रीन कार्पेट. शिवाजींच्या काळामध्ये याला जावळीचे जंगल. तेव्हा जास्त दाट असं ना. हा 600 मीटरचा एकच दगड, म्हणून याला प्लॅटो. चला फोटो काढा. ते पण पूर्ण हिरवळ, पूर्ण हरा 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 पूर्ण जंगल आहे मोठा. तिकडे फक्त हॅलो गाईज, तसं तुम्ही बघितलंच, आम्ही आज खूप साऱ्या जागेवर फिरलो, खूप सारे पॉईंट्स आज आम्ही कवर केले आहेत. आणि येताना आम्ही खूप थकलेली म्हणून मी काय पण ब्लॉग शूट नाही केलं आहे. सो आम्ही हॉटेलवर आलो, थोडासा आराम केला आहे, चाय वगैरे घेतला, मग फ्रेश होऊन आता आम्ही महाबळेश्वर मार्केटला फिरायला चाललो आहे. मे बी आता आम्ही हॉटेलवाल्यांनी मे बी गेम्स ठेवल्यात काहीतरी, सो आम्ही आता गेम्स खेळायला जाणार आहे. बघूया काय गेम्स आहेत, नीट काय माहिती नाही, फक्त लोक बोलले की गेम्स चालू असणार आहे 7 ते 11 वाजेपर्यंत. सो आम्ही तिकडे थोड्याफार गेम्स पण खेळू आणि मग त्याच्यानंतर मे बी डिनर वगैरे करून मग महाबळेश्वर मार्केटमध्ये फिरायला जाणार. अजून काय असा नीट आमचा प्लॅन नाही झाला आहे. सो आता बाकीचे सर्व रेडी होतात आहे, मग आम्ही डिसाईड करू आणि मग जाऊ. तर आता आम्ही गेम्स खेळायला आलो. हे बेटा काय केलं? पुढे
गेम्स खेळून झाल्यानंतर आम्ही थोडा टाईम मार्केटमध्ये फिरलो आणि मग तिकडे आम्ही स्प्रिंग पटॅटोज वगैरे खाल्ले. मग जेवायचा टाईम तसं तर झालाच होता. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन सर्वांनी डिनर केला आणि खूप थकलेलो असल्यामुळे आम्ही रूमवर येऊन सर्वजण डायरेक्ट झोपून गेलो. अशा प्रकारे आम्ही आमचा फर्स्ट डे एन्जॉय केला. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.